प्रभाग क्रमांक 6चं राज्यकर्त्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अक्षरशः वाटोळं झालं असा घणाघाती आरोप अपक्ष उमेदवार तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केला। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 6चं राज्यकर्त्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अक्षरशः वाटोळं झालं असून गेल्या 15 वर्षात सत्तेत असूनही विरोधकांनी या प्रभागासाठी काहीही ठोस काम केलं नाही असा घणाघाती आरोप अपक्ष उमेदवार तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केला। प्रभाग क्रमांक 6 मधील दमाणी नगर परिसरात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी मनोहर सपाटे यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचं सांगितलं। रस्ते, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली गेल्यानं या प्रभागाची अवस्था दयनीय झाली आहे असंही ते म्हणाले। तसंच आपण आणि आपल्या पॅनलमधील सर्व अपक्ष उमेदवार निवडून आल्यास या प्रभागाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याची ठाम ग्वाही मनोहर सपाटे यांनी दिली। आपल्या टोपली या निवडणूक चिन्हाच्या माध्यमातून राजकारणातील घाण साफ करून विकासाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आपलं पॅनल सर्वसमावेशक असून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। त्यामुळं मतदारांनी मनोहर सपाटे यांच्या टोपली या चिन्हाला, रेखा गायकवाड यांच्या पांगुळगाडा या चिन्हाला, कीर्ती शिंदे यांच्या कपाट या चिन्हाला तर अंकुश राठोड यांच्या रोड रोलर या चिन्हाला देखील मतं देत आपल्या संपूर्ण पॅनलला विजयी करावं असं आवाहन मनोहर सपाटे यांनी यावेळी बोलताना केलं। या प्रचार सभेत सर्व अपक्ष उमेदवारांसह ॲडव्होकेट बाबासाहेब सपाटे, प्रियांका सपाटे, लहू गायकवाड, बॉबी शिंदे, आतिश मेहत्रे, दत्ता भोसले, सोनल भोसले, दत्ता खलाटी, नागेश रुपनर, नागनाथ पवार, श्याम गांगर्डे आदी मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हाबू वस्ती जिकडं तिकडं बघितली की बिल्डिंग दिसतात आणि आमच्या चाळीत बघितली तर झोपडपट्टी दिसते। कमीत कमी 100 वर्ष झालं ह्या कामाला। अहो, मोरीतून वरच्या मजल्यातून खाली 2 मजली बिल्डिंग आहे, त्यातून मोरीतून खालच्या मोरीत बाई आली तरी ह्या चाळीची कुणी दखल घेत नाही। ह्याचा वाली कुणी नाही, जो वाली असेल त्यालाच आम्ही मत देणार। त्या चाळीमध्ये जे प्रश्न आहेत, रोड चांगले आहेत, पाणी आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण चाळ जी 100 वर्षाची झाली आहे साहेब, त्याचा खूप गांभीर्याचा प्रश्न आहे आणि ते प्रश्न मार्गी होतो साहेब। पण इथलं जे घाण राजकारण आहे आणि इथले जे बॉडीवरचे घाण लोक आहेत ह्यांच्यामुळे मागं पडले साहेब। तुम्हाला एक कणकळीची विनंती आहे की हे मार्ग तुम्ही लक्ष द्यावे साहेब, एवढी आम्हाला विनंती आहे। फक्त चाळीचा विकास करा। चाळीतनं माड्यावरनं चालला तर साहेब जेव्हा तर टाके माती पडतो, कोण बघत नाही। महापालिकेच्या रोज दर महिन्याला नोटीस आहे चाळीचा विकास करा, आणि 100 वर्ष झाले चाळीची मुदत संपलेली आहे। माडीवर कोण बघत नाही, पाण्याचा प्रश्न नाही, वरनं खाली उतरलं तर पायऱ्यावरून खाली येतो माणूस। कारण ह्या चाळीमध्ये याचं त्याची फक्त पैसे, ह्यानंच चेअरमन, ह्यानंच सेक्रेटरी, ह्यानेच निवडा। कोणाला चाळीत बोलवायचं नाही, चाळीत कोणाला करायचं नाही, मिटिंग घ्यायचं डिक्लेअर। ही कुठली पद्धत? मध्ये ताई गेल्यानंतर पण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। हे अन्याय तुम्ही किती दिवस सहन करणार? ह्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढल्यानंतर ना त्या अन्यायाचं रूपांतर मी मतरूपी ते जे आपल्याला जे त्रास येतात त्यांना हरवल्याशिवाय तुम्ही राहू नका, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आम्हाला योगायोगाने एक चिन्ह भेटलेलं आहे, सपाटे साहेबांना टोपली भेटले। जे आजपर्यंत जे घाण राजकारण चाललेलं आहे ते घाण राजकारण त्या टोपलीमध्ये टाका आणि ते टोपलीमधले जे कचरा आहे बाहेर जाऊन टाका आणि या समस्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून पुढच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे मतदान मागायला येऊ त्यावेळेस तुम्ही आम्हाला कोणतीही समस्या सांगितली नाही पाहिजे। तुमच्या माध्यमातून आमची सर्व कामं पूर्ण आहेत आणि ती पूर्ण झालेली आहेत असाच तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे आणि नक्कीच आम्ही या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याचा काटोकाट प्रयत्न करत राहू। पण मला एकच सांगायचं आहे माझ्या ताईंना, मी गेले 10 वर्ष झालं माझ्या चाळीसाठी बचत गट चालवते। प्रत्येक महिलांनी सांगावं की मी रेखा गायकवाड बचत गट चालवते, काय अडचण आहे का तुम्हाला? व्यवस्थित मी बचत गट चालवते, त्यांना लोन देते, त्यांचा प्रश्न सोडवते। माझं थोडंसं
मला जेवढा वेळ भेटतो तेव्हा माझ्या महिलांना वेळ देण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही जर मला निवडून दिलं, महानगरपालिकेत पाठवलं, तर तुमच्या चाळीच्या सगळ्या समस्या ज्या ज्या काही आहेत ते मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अहो, कोण देवळात बसून पाठिंबा देऊन टाकतंय? अरे राजा, देवळात बसून जर पाठिंबा देऊन तुला प्रश्न सुटत होता तर 15 वर्ष ते नगरसेवक आहेत ना. 15 वर्ष काय झोपला होता काय? आज पांडुरंगाच्या मंदिरात पाठिंबा देऊन टाकता? काही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? हा काय धंदा आहे का? मला कळत नाही. अहो, हे जनतेचं हित आहे. घर पडायला झाले, जीव धोक्यात आहे. महापालिकेने नोटीस दिली आहे. जेवढ्या जलद गतीने या प्रश्नाला न्याय देता येईल, या प्रश्नाची सोडवणूक करता येईल. मी आलं ऐकलं आज मग विठ्ठल मंदिरात पाठिंबा दिला फलाण्याला, उद्या आणि दुसरं कोणतरी ह्याला पाठिंबा देऊन टाकेल. पाठिंबा घ्यायचा असेल तर असं या मैदानात या, व्यासपीठावर या, तिथं तुमचं व्यासपीठ टाका आणि या चाळीचा प्रश्न सोडवतो म्हणून सांगा. आमची माघार नाही तर मी तरी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की तुम्ही सगळेजण एकसंघ राहा. 1 वर्षाच्या आत या प्रश्नाला दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. अहो, झोपडपट्टीमध्ये 850 घरं बांधली मी. झोपडपट्टीमध्ये पण एवढ्या विचाराची माणसं होती ना, पण सगळे विचार मानत होते. काम केलं, रस्त्याचं काम केलं, चाळीचं काम करण्यासाठी म्हणून सगळा सपोर्ट दिला. पण तुमच्यात एवढे पुढारी आहेत, आणि एवढे विचार आहेत. आपण एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये राहत असल्यानंतर एका कुटुंबात राहतो असं समजून एक 5-6 भाऊ जर एकत्र राहत असतील तर 5-6 भावांचा विचार घेऊन निर्णय होत नाही. कोणाचं एकाला मानावं लागतंय, कोणाच्या हातात एकाचे सूत्र द्यावी लागतात आणि मग निर्णय होतात. कोण भाऊचा नाद करतोय, कोण भाऊचा नाद करतोय, कोण कोणाचा नाद करतोय. एक जण भाऊकडे गेला, एक जण भाऊकडे गेला, एक जण भाऊकडे गेला, एक जण ह्याच्याकडे गेला. कसं शक्य आहे? तुमच्या घराचं वाटोळं झाल्याशिवाय करायला बसलेले हे संचालक मंडळ आहे. मी कुणाचीही बाजू घेत नाही.